नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चिकन मटनपेक्षा पण चवीला लागणारी अशी ही कच्च्या केळीची भाजी बनवते. तर एकदम मस्त लागते, नक्की बनवून बघा. तर इथे मी 2 कच्चे केळे घेतलेत, हे धुवून घेतलेत आणि वरची साल आहे ना आपल्याला काढून घ्यायची आहे. एक आहे ना असा चिरा द्यायचा आहे आणि नंतर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही साल निघून जाते. आता हे केळे आहेत ना काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवायचे आहेत आपल्याला. तिथे मी पाणी घेतले, त्यामध्ये आपण दोन्ही केळे ठेवून घेतलेत. आता ना आपण काय करूया, हे केळे आहेत ह्यांचे असे काप करून घ्यायचे आहेत. तर मी पहिल्यांदाच ही भाजी बनवत आहे. बघा असे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी आता सर्व करून घेते. काप बघा करून झालेले आहेत. आता यासाठी आपण एक मसाला तयार करूया. इथं मी लाल मिरची पावडर घेतली, अगदी थोडीच घेतलेली आहे. त्यानंतर हळद, धना जिरा पावडर आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे आपण केळ्याचे काप केले त्या कापाला सर्व मसाला असा लावून घ्यायचा एक एक करून. एक एक करून लावल्याने बराबर सगळ्यांना लागतो. तर हा मसाला बघा मी लावून घेतलेला आहे. आता हे मी बाजूला ठेवले. आता आपण दुसरा मसाला तयार करूया. इथं मी किचन किंग मसाला घेतला आहे. एक अर्धा चमच्यापेक्षा पण थोडासा कमी आहे, कारण भाजी पण कमीच आहे. धना जिरा पावडर, इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले. हळद घ्यायची आहे. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मिरची पण टाकू शकता. आता ह्या मसाल्यामध्ये आपण सगळं पाणी टाकून घेऊया व्यवस्थित. ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता इथे आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. 2 टमाटे, कोथिंबीर, लसूण आणि एक हिरवी मिरची घेतले. जे आपण केळ्याचे काप आहेत ना त्याला मी तिखट लाल मिरची पावडर लावलेली आहे, ती खूप तिखट आहे. आता 2 टमाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे कापून घेऊया. एक 3-4 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची तिखटवाली आणि कोथिंबीर. आता ह्याचं एक वाटण करून घेते मी. वाटून आणलं. तर बघा वाटण झालेलं आहे आपलं. आता इथे मी गॅस चालू करून घेते. यावरती तवा ठेवून घेतला आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे तेल ओतून घेऊ. थोडंसं असं पसरवून घ्यायचं. आता यामध्ये आपण एक एक करून केळ्याचे काप आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने बघा मी सर्व ठेवून घेतलेले आहेत. 1-2 मिनिटांनी ह्याला आपण आता पलटी मारून घेऊया. आता हे केळ्याचे काप आहेत ना आपण फ्राय करून घेतलेत. ते फ्राय करतात तेव्हा ते केळ्याचे काप छान शिजल्या पण जातात. आता मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे मस्त शिजल्या गेलेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपण कढई ठेवून घेतली. त्यामध्ये आपल्याला भाजीला लागणारं तेल ओतून घेतले मी. तेल बघा थोडंसं साधारण गरम झाल्यानंतर मी जिरं टाकून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी हिंग पण टाकलेली आहे. आता जो मसाला आपण पाणी टाकून मिक्स केलेला आहे तो तेलात सोडायचा
अशा पद्धतीने केल्याने मसाले जळत नाहीत. आता आपण परतवून घेऊया. आता बघा, यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे हे सुद्धा आपण टाकून घेतलं. वाटण टाकल्यानंतर छान असं आपण परतून घ्यायचं. याचा कच्चा पण जायला पाहिजे टॅमॅटोचा. आता इथे मी ना 1-2 मिनिटासाठी बारीक गॅस करून हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. टमाटे कच्चे टाकलेले आहेत. तर इथे पाहू शकता मसाला मस्त असं परतून झालाय, म्हणजे शिजल्या गेले, सगळं तेल बाजूला सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकलेलं, पाणी टाकून घेतले. आपल्याला कसा म्हणजे रस्सा थोडा पाहिजे, पण खूप पातळही नको आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. याला आता चांगली मोठी उकळी आली पाहिजे. चांगली खदखदून उकळी आलेली आहे बघा. आता काय करायचे, आपण जे केळ्याचे काप फ्राय केलेत हे आपण यामध्ये टाकून घेऊया. आता सर्व केळ्याचे काप टाकून घेतलेत बघा मी. आणि इथं थोडासा गॅस बारीक करून 1-2 मिनिटाची आपण एक वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी ही केळ्याची भाजी झाली. पण बघितल्यानंतर तुम्ही असं सांगू नाही शकणार की केळ्याची भाजी आहे. असं वाटते की हे नॉनव्हेज आहे. आणि खरंच सांगते मस्त झालेली आहे. चिकन मटनपेक्षा पण भारी चवीची आहे. आणि हो मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आहे ही दाबा. यामुळे माझं जे नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला पहिले येईल. चला तर मैत्रिणींनो, या मग तुम्ही पण जेवायला. मस्त अशी नॉनव्हेजपेक्षा पण भारी अशी आपली केळ्याची भाजी तयार आहे. चला बाय.